नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र शासन की सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रस्तावित अमृत योजना अंतर्गत सर्वोदय नगर चिखलोली परिसर में 20 दशलक्ष लीटर ऊर्जा जलकुंभ का एवं वार्ड क्रमांक 32 यहाँ पर प्रस्तावित जगह में हिंदू, मुस्लिम एवं क्रिश्चियन समाज के लिए हर एक समाज को एकड़ जगह में स्मशान भूमि, दफन भूमि और सीमेंट्री बांधने के काम का भूमि पूजन समारोह रविवार को संपन्न हुआ। इस काम का भूमि पूजन विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इनके शुभ हाथों से किया गया। सर्वोदय नगर चिखलोली यहाँ पर जलकुंभ और स्मशान भूमि का सवाल राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, पानी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटिल, सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इन्होंने विशेष ध्यान देकर काम की शुरुआत करने से समस्त अमरनाथ करों ने उनका आभार व्यक्त किया एवं विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इनका इस समय शॉल एवं पुष्पगुच्छ देकर सम्मान सत्कार किया। उक्त परिसर में पीने की पानी की समस्या को लेकर युवा सेना तालुका प्रमुख शैलेश भोईर लगातार पाठ पुरावा कर रहे थे। उनके पाठ पुरावा को आखिरकार सफलता प्राप्त हुई है। इस समय सर्वे नंबर 132 हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन समाज के लिए सीमेंट कंपाउंड वॉल बनाने के काम का भूमि पूजन किया गया। इस समय बदलापुर के पूर्व नगर सेवक तुकाराम जी म्हात्रे, भाजपा के प्रजेश तेलंगी, सभी समाज के प्रतिनिधि, प्रमुख एवं समाज बांधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के मिलिंद देशपांडे उपस्थित थे। आमचे मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, ख्रिश्चन समाज या मोठ्या प्रमाणात आहे। त्यांच्या दफनभूमीचा प्रश्न हा खूप मोठा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता। कारण का 1 वर्षाच्या आतच आपल्याला बॉडी काढावीशी लागत होतं आणि आमची हिंदू स्मशानभूमी या ठिकाणी हवी होती या विभागातील लोकांना। कारण का 2 ते 3 किलोमीटर आपल्याला स्टेशनला या ठिकाणून यावं लागत असायचं। त्यामुळे या भागामध्ये 1 एकर मुस्लिम समाजासाठी दफनभूमी, 1 एकर ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी आणि 1 एकर आमच्या हिंदू समाजासाठी आज या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आज आम्हाला या ठिकाणी आमचे प्रशासक रसाळ शिवसाहेब यांच्या सर्वांच्याच प्रयत्नाने आणि कलेक्टर साहेब यांच्याही प्रयत्नाने आज आमची जी मागणी होती आम्ही ती मंजूर करून घेतली आणि आज त्याचंही जे भिंतीचं काम आहे त्याचं 3 कोटीचं त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहे, टेंडर निघून आणि त्याचंही आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। लवकरात लवकर 2-3 महिन्यामध्ये भिंतीचं काम झाल्यानंतर प्रत्येक समाजाला 1-1 एकर हे वाटून त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल आजचं या ठिकाणी मी चाललेलं आहे। नेमकं काय सांगाल आपण इथे सर्वोदय नगर इथे सध्या जे अंबरनाथला पाणी जातं त्याच्यावर टॅपिंग देऊन पाणी देत होतो। त्यामुळे या भागातल्या लोकांना व्यवस्थित कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता आणि पाणी अपुरं पडत होतं। या भागामध्ये आता लोकवस्ती भरपूर झालेली आहे, अपार्टमेंट भरपूर झालेले आहेत, त्यामुळे ह्यांना पाणी अपुरं पडतं। तर या भागामध्ये एक टाकीची मागणी पहिल्यापासून होती आणि आता आपण अंबरनाथची नवीन अमृतची स्कीम 258 कोटीची मंजूर केलेली आहे। त्यातून जी कामं होतील त्यात सर्वोदय नगर आहेच आहे। तथापि ही स्कीम होईपर्यंत या भागातल्या लोकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी आपण आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आणि मुख्यमंत्री साहेबांची नागपूरला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की बदलापूरमधल्या 4 टाक्या आणि सर्वोदय नगरची 1 टाकी ही तातडीने आपल्याला बांधवायची आहे आणि ती बांधून पूर्ण करा। जेव्हा स्कीम होईल तेव्हा परत आपण नंतर त्यांचं पाणी देऊच। मग आता इथे आपण 20 लाख लिटरची 22 मीटर उंचीची एक ESR इथे आपण उंच टाकी बांधणार आहोत। बेलोलीपासून इथपर्यंत आपण पाणी आणणार आहोत आणि इथे एक संप घेण्यात येईल, संबंध पाणी चढवण्यात येईल आणि त्या टाकीचं कनेक्शन जे आहे त्या आता सर्वोदय नगरमध्ये जे गावामध्ये ज्या भागामध्ये सगळं डिस्ट्रीब्युशन आहे त्याला जोडून पाणी देऊ। म्हणजे जवळपास या भागामध्ये तुमचा 20 लाख लिटरचा जो साठा आहे तो तुम्हाला मुबलक प्रमाणात आणि कायमस्वरूपी मिळेल आणि तिथून तुम्हाला सर्व भागामध्ये जिथं पाणी पुरवठा अपुरा होत होता किंवा कमी दाबाने होत होता तिथं सर्वांना आता पाणी व्यवस्थित मिळेल। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।